चला बोलत मैदानाकडे पुन्हा आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ सापाड आयोजित सापाड 40+ चषक आपण टुर्नामेंट एन्जॉय करतोय. आजचा अंतिम दिवस स्पर्धेचा आपल्या समोर भेटीला आली आहे. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या समोर रंगते. एका बाजूला संघ आपण बघतोय गौरीचा पाडा, एका बाजूला संघ देवीचा पाडा. दोन टीम मध्ये फाईट. टॉस जिंकला देवीचा पाडा 40+ टीमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गौरीचा पाडा संघाला. सलामी जोडी इंटर झाली आहे खेळपट्टीवरती. सलामी जोडी एंटर झाली. एका बाजूला आपण बघतोय फलंदाज सलामी जोडी एंटर झाली. एका बाजूला विश्वासला बघतो साकडला, एका बाजूला बघतो आपण दीपक साकाड्याना गोलंदाज टाक पडतो येतो. मेंटेटरी पॉवर प्लेचा पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज हेमंत पॉवर प्लेचा पहिल्या षटक असेल. मेंटेटरी पॉवर प्ले 2 फिल्डर 38 सकलचा बाहेर. शॉर्ट मिडल असेल, शॉर्ट मिडअप असेल 38 सकलचा आतमध्ये. पॉईंट लेग फिल्डर असेल. थर्डमॅन फाईन लेग. थर्डमॅन थोडासा डीप. पंचांचा इशारा येतो आहे. सामना सुरू होतोय. 2 फिल्डर सीमारेषा लागत असेल. एक असेल काऊ कॉर्नर वाईडिश मध्ये, एक असेल एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर लॉंग ऑफ. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. व्हेरी वेल. फर्स्ट बॉल घेऊन गोलंदाज हेमंत. पहिलाच बॉल बॅटच्या आतलीकडे आहे. स्टँडवर प्लेड ऑन. फलंदाज बाद. गोल्डन डक 0वरती. पहिली विकेट. लागणारा पहिला धक्का देवीचा पाडा गौरी पाडा या संघाला. शून्यावरती पहिली विकेट. फलंदाज विश्वास परतला. नवीन फलंदाज संदीप म्हात्रे. सेकंडला संदीप. 9 सेकंडला दीपक भोईर. पहिला फलंदाज बाद झाला. पहिल्या बॉलवरती प्लेड ऑन. शून्यावरती मिळालेली पहिली विकेट हेमंतला. हेमंतच्या खात्यामध्ये पहिली विकेट पहिल्याच बॉलवरती. सुरुवात आता चांगली पहिल्याच बॉलवरती केली गोलंदाज हेमंतने. देवीच्या पाडा संघाचे प्रथम गोलंदाजी टॉस जिंकल्यावरती निर्णय घेणारा कुठेतरी चाच पडला होता. प्रथम गोलंदाजी, फलंदाजी, नंतर पुन्हा गोलंदाजी असं काहीतरी समीकरण बघितलं आणि अखेर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच बॉलवरती मिळालेली ही विकेट हेमंतला. शून्यावरती विश्वास परतला. सलामी जोडीचा एक फलंदाज बाद झाला. 1 डाऊनचा फलंदाज संदीप म्हात्रे. सेकंडला पहिलाच बॉल फेस करतोय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. जाईल सीमा पार. देऊन जाईल 4 चौकार. साइड कॅमेरा नाही ना. असं वाटलं तर नो बॉल आहे की काय. फलंदाजाने मागही केली होती स्क्वेअर पंचांकडे, पण पंचाने सांगितलं एक्झॅक्टली बॉल जेव्हा समोर आला फलंदाज तेव्हा तो बॉल एक्झॅक्टली त्यांच्या कमरच्या खाली होता. वेस्ट साईडचा खाली होता.
चौकारानंतरचा हा डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉलवरती गोलंदाज हेमंत राहिला पहिल्या बॉलवर विकेट. नंतर चौकार, नंतर डॉट बॉल. फिल्डिंग मध्ये बदल. एक सेकवर लॉंग ऑफ ला आता आणलाय. शॉर्ट मिड ऑनला काव कोणा वाईडिश मध्ये फिल्डर असेल. एक दोन फिल्डर तटसगळचा बाहेर. गॅप मोठी आहे. मिड विकेट डीप मध्ये फिल्डर धावतोय. पाठलाग चालू आहे. चेस केलाय. हो बॉल अडवलाय जरूर पण अखेर सीमारेषा ओलांडल्या. पंचांनी सांगितले की हा बॉल असेल चौकार. अजून 4 धावा. आठ धावा पलकावरती. तर फलंदाज बघतो सगळ्याला आपण संदीप त्याच्या बॅटमध्ये आलेला चौकार. सलग 2 चौकार त्याचं बॅटमधनं आलंय. पुन्हा फुलटॉस बॉल. पुन्हा बॉल चालला मिड विकेट डीप मध्ये. फिल्डर आता चेस करतोय. धावतोय. पाठलाग चालू आहे. हो चकमा दिला होता. चांगली फिल्डिंग. व्हेरी गुड फिल्डिंग. बॉल ढकलला आतमध्ये. 2 कंप्लीट झाल्यात. 2 धावला का पुढे सरकायला फलकावरती बघतो आपण. एकूण 10 धावा. मॅचकल डबल फिगर दुहेरी अंकाने धावफलक. चेंडू झाल्या षटकातील 5. शेवटचा बॉल शिल्लक असेल. गोलंदाज हेमंतचा पॉवर प्लेचं पहिले षटक बघतो आपण. आता दोन्ही फिल्डर ऑन साइडला आहेत. चौकार आहे. चेक करायचंय. स्थळ अंपायर आता चेक केलं जाईल बाउंड्री आहे की नाही. आणि इथे काय घडलंय एक्झॅक्टली. शत्रुरक्षण जेव्हा बॉल अडवायला तिथे थांबला होता. जजमेंट तर खूप चांगलं होतं पण अखेर स्वतःला बॅलन्स करता आला नाही. एक पा मात्र बाउंड्रीवरती आणि चौकार येतो अखेर. 4ने धावफलक जाईल पुढे. आता धावफलकावरती आपण बघतोय 12 धावा. आणि दोन्ही संघ मात्र यंदाच्या अंगामध्ये पहिल्यांदा एकमेकांसमोर फाईट करतायत. 2024-25 आहे परवा आपण बघतोय क्रिकेटचा रणसंग्राम. आणि पहिल्यांदाच एका बाजूला गौरीपाडा आणि एका बाजूला देवीचा पाडा. दोन्ही संघ एकमेकांसमोर फाईट करतायत. म्हणजे मॅच बघायला मजा येईल. शॉर्ट मिडल. हो रनआउटची संधी आहे. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक 2. त्याच्या बॅटमधून आले 3 चौकार. तो संदीप मात्र आता डगआउटला. तुम्ही घ्या ना खाऊन. सगळी खाऊन घ्या तुम्ही. दुसरा धक्का बसला अखेर. शेवटच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला. 3 चौकार आले होते. चांगली फिल्डिंग शॉट मिडॉनला बघितले आपण. तिथं फिकी आली. डायरेक्ट कलेक्टिंग सुद्धा झाली आणि तेवढंच चांगला मात्र फलंदाज बाद झाला. आपण बघितला मैदानावरती ज्याच्या बॅटमध्ये 3 चौकार आले. संदीप मात्र परतला मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानावरती इंटर झालाय. विलास मात्र मैदानावरती इंटर झाला. स्ट्राईकला तो ना. स्ट्राईकला असेल विलास मात्र. नॉन स्ट्राईकला आपण बघतोय फलंदाज सलामीचा दीपक भोईर अजूनही मैदानावरती एकही बॉल त्याने पेस केला नाहीये. सलामीला आलेला फलंदाज षटक पहिले संपन्न झालं. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आला प्रदीप. द्वितीय षटकामध्ये आता 3 फिल्डर तट्या सगळ्याचं बाहेर असेल. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला असेल. शॉर्ट मिड ऑफ. विलाससाठी पहिला बॉल. स्टेप आउट ऑन. फटका चांगला आहे. लॉंग ऑन बॉल खाली. जजमेंट प्रॉपर टिपलाय जाईल. संपलाय विलासचा खेळ. धक्का 3रा.
तो मात्र फलंदाजी करताना गौरीपाडा संघाला. सामन्याचा आनंद घेत आहेत. 8 बॉल 8 षटकार मारण्याचा विक्रम त्याचा नावावरती असो. रामला मी इन्व्हाइट करतो, आपण व्यासपीठावरती आहे दादा. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज 40+ म्हणजे आपल्या संघाला, आपल्या गावच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मास एन्जॉय करतायत. 3 गडी बाद झाला. धावा आता फलकावरती बघतो आपण एकूण 12. पहिल्या बॉलवरती मिळालेली ब्रेक थ्रू चांगली गोलंदाजी सध्या देवीचा पाडा संघ मैदानावरती करतोय. बॅटचे कडा बॉल मागे चाललाय. थर्ड मॅन बॉल खाली येईल तोपर्यंत सिंगल धाव. 1-13 वरती आता धाव संख्या बघतो आपण. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सिंगल बघायला भेटली. 3 फलंदाज लवकर बाद झाले. पॉवर प्ले मध्ये 3 गडी गमावले. जिथे धावा येणं अनिवार्य असतं, पॉवर प्ले मध्ये धावा बनवायच्या असतात. तिथनं मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला भेटते. पहिल्या ओव्हर मध्ये 3 चौकार आले होते, पण 2 गडी सुद्धा बाद झाले होते. आता मात्र पॉईंटचा फिल्डर बॉलवरती येतोय. तोपर्यंत अजून एक सिंगल कंप्लीट होतीये. षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं मेंटेडरी पॉवर प्लेचं गोलंदाज प्रदीपचं सध्या तरी 3 बॉल त्याने खूप चांगले टाकले. 2च धावा खर्च केल्यात. 1 विकेट सुद्धा त्याला मिळाली आहे. पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं मात्र गोलंदाजाला सुद्धा खूप कठीण काम असतं. अजून एक डॉट बॉल येतो. काय गोलंदाजी होते. लांब ठेवायचा प्रयत्न, फिल्डर सुद्धा ठेवला. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये सुद्धा बघू शकतो आपण. पॉईंटला फिल्डर असेल, शॉर्ट मिड ऑफ घेऊन गोलंदाजी करतोय. आणि सरळ क्षेत्र जे बघतोय, शॉर्ट मिड ऑफ खाली क्षेत्र आहे. अशा वेळेला अशी गोलंदाजी करणं खूप कठीण काम पॉवर प्ले मध्ये सुरू आहे सध्या तरी देवीचा पाडा संघाकडनं. आणि प्रदीपचं सुद्धा कौतुक करेल. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. षटकाव दिले चेंडू झाले एकूण 5. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 1 to go. धावा 14 धाव फलकावरती. अवघा 2 धावा खर्च केल्या. ड्राइव्ह केल्या बॉलला. ऑन साइडला बॉल चालला. काउ कॉर्नर. फिल्डर येतोय लॉंग ऑन वरनं. थोडीशी मिस्टेक फर्स्ट अटेम्प्टला, पण एकच धाव. सिंगल न फलक ऑन द स्टंप पैकी. गुड थ्रो चांगला बघायला भेटला. सिंगल मिळाले. सिंगल न फलक पुढे जाईल. धापलकर 15. 3 गडी बाद. 15 अशा धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपन्न. 7.50च्या सरासरीने धाव फलकावरती सध्या तरी आता धावा लागला त्या मात्र गौरीच्या पाडा संघाला. कारण की टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण की निर्णय जेव्हा घेत होता देवीचा पाडा संघ तेव्हा कुठेतरी मात्र विचारात पडला होता. अगोदर गोलंदाजी सांगितली, नंतर फलंदाजी. तेव्हा पुन्हा त्यांनी डिसिजन चेंज केला आणि अखेर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या तरी त्याच्यावरती खरा उतरलाय. 2 ओव्हरीमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 12 आल्या असल्या तरी 2 विकेट पडले होते. या ओव्हरमध्ये प्रदीपने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. फक्त 3 धावेचं हे षटक राहिलं गोलंदाज प्रदीपचं. 1 गडी त्याने बाद केला. 7.50च्या सरासरीने आता धाव फलक आपण स्कोअर बोर्डवरती बघतोय सध्या तरी 15. इथनं आता पॉवर प्ले विखुरलेला 5 फिल्डर दिसतील. 38 सगळ्याजवळ गोलंदाज ट्रॅकवरती येतोय गोलंदाज मधू. एक्स्ट्रा कव्हर असेल, त्यानंतर लॉंग ऑफ असेल, काउ कॉर्नर, स्क्वेअर लेग सज्ज असेल. गोलंदाज मधू पॉइंटला फिल्डर आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अगदी स्क्वेअर लेग. पंचांसमोर लेन थोडीशी खराब. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अवांतरने पुढे सरकेल. 16 वरती बॉल. पहिलाच बॉल खराब. सुरुवात खराब बॉलने गेली गोलंदाज मधूने. एखादं एक मोठं षटक पात्र आता बघावं लागेल गौरीपाडा संघाला. धावा हव्यात. धावा येणं अनिवार्य. यॉर्कर लॅम्प फुल्लर यांचा बॉल खूप चांगला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न जमलं नाही. बॉल मागे चालला. थर्ड मॅन बॉल वरती येतोय तोपर्यंत सिंगल कंप्लीट. 1ने धावफलक चाललाय पुढे. धावफलकावरती बघतोय 17 धावा. खूप चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत देवीच्या पाडा संघाकडनं राहिली आहे. सातत्याने सर्व गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिली ओव्हर थोडी महागडी बघितली आपण. गोलंदाज तिथे मात्र होता पहिल्या ओव्हरमध्ये. हेमनने तिथे त्याने 12 धावा खर्च केल्या होत्या. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का. चौथा 17 वरती लागणारा खतरा.
फलंदाजी करताना गौरीपाडा संघ आता सध्या 17 वरती थांबला आणि बॅकफुटवर. कमबॅक गोलंदाजाने खूप चांगलं केलंय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर ती सिंगल, नंतर फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला आपण बघतोय. विश्वनाथ मात्र येतो इन ॲट नंबर 6, 6व्या क्रमांकाचा फलंदाज. अगदी 4 फलंदाज खूप लवकर बाद झाले, पण एका बाजूला बघतो आपण 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे 2 फलंदाज आता खेळपट्टीवरती खेळत आहेत. ते म्हणजे गौरीपाडा संघाचं आहे. गोलंदाजी सध्या खूप चांगली आहे, फिल्डिंगही तेवढीच चांगली आहे. झेलही टिपले, फेकी सुद्धा खूप चांगली येते. तेवढं चांगलं एसटी रक्षण होतं एसटीच्या मागे. हो, आताचा बॉल सफल झालाय, फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 16 बॉल सीमा पार चाललाय. आहे तो डावातील पहिला षटकार, साधावा. चला स्पीडअप करायचा, अंपायर सांगतायत स्पीडअप करा पण लवकरात लवकर. आजचा फायनल दिवस आहे या स्पर्धेचा. आपण द्वितीय मॅच आता समोर आपल्या रंगते. एका बाजूला गौरीपाडा तर एका बाजूला देवीचा पाडा. 2 संघांमध्ये ही मॅच आपल्या समोर रंगते. आला आला षटकार ठोकला फलंदाज विश्वनाथने. फटका चांगला एमफिल्डचा वरना. हो, पंच केले बॉलला. सुपर कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतो. पहिल्या दुसऱ्या टप्प्यात षटकारानंतरचा हा येतो अजून एक चौकार. आत्ता मात्र फटकेबाजी सुरेख होते मैदानावरती. विश्वनाथ मात्र मैदानावरती खेळतोय. षटकार चौकाराच्या साह्याने मात्र तो आता 2 बॉल 10 वरती सध्या तरी खेळतोय. इथनं धावा आता करावा लागतील, कारण की विश्वनाथचे आलेले 2 मोठे फटके मुबा देऊन जातील. फलंदाजी करणाऱ्या गौरीपाडा संघाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर सजेटेबल डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर असेल. लॉंग ऑफ आता नाही, शॉर्ट मिड ऑफ. थट्या सकाळचा आतमध्ये. हो, प्लेसमेंट खूप चांगला बॉल होता, त्याला सन्मान दिला. सिंगल कंप्लीट केली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. षटक संपन्न झालं. तिसरं पाणी घेऊन जायचं, पाण्याची मागणी केली. बॉल बाकी आहे, थांबायचं अंपायर. 1 बॉल बाकी अंपायर. पहिला बॉल वाईड आहे. डॉट एकही बॉल गेला नाहीये. चला ओके. कधी कधी होतात चुका माणसाकडनं होतात, तर चुका मात्र सुधारल्या जातात. षटक संपन्न झालंय. तिसरा आणि 3 षटक अखेर धाव संघाच्या फलकावरती आपण बघतो. एकूण 28 धावा फलकावरती लागल्यात. षटक 3 संपन्न ड्रीम्सबर्ग मैदानावरती सुरू आहे. पाण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत बोलूया डीजे मास्टरकडे. ऐकू एक सुमधुर संगीत.
संपूर्ण धावा 28 हा फलकावरती आपण बघतोय. 9.33 सरासरीने धावा धा फलकावरती लागल्यात. एकूण 28 धावा आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती. फलंदाजी करताना गौरीपाडा संघाचा 12 बॉलचा खेळ इथनं अजून शेष असेल. गोलंदाजी अंपायर 1 मिनिट. तिसऱ्या ओव्हरचं 5च बॉल झालेले आहेत. चेक केलं जातं इथे मात्र 12th मॅन बसलाय आमच्याकडे. लाईव्ह मध्ये चेक केलं जातंय. 5च बॉल झालेले आहेत. अजून एक बॉल बाकी आहे. एक बॉल वाईड आहे. एक बॉल मागे गेला होता. लेग बायची रन तिथे होती. तो पहिला बॉल होता. वाईट बॉल जर काउंट केला तर 6 बॉल होतील. वाईट बॉल काउंट करू नका. नंतर दुसरा बॉल विकेट होता. तिसऱ्या बॉलवरती षटकार. चौथ्या बॉलवरती चौकार. नंतर सिंगल. डॉट बॉल नाही अंपायर. तो सिंगल गेलाय. लेग बाय सिंगल. सिंगल दोनच आहेत अंपायर. बघा इथे लाईव्ह मध्ये चेक केलं जात आहे. बाईचा बॉल एकच मागे गेलाय. डोक्याच्या वरनं जो बॉल गेला तो लेग बायचा होता. वाईट नंतरचा तो बॉल होता. लाईव्हला दिसतं दादा. लाईव्हला जे आहे तेच तुम्हाला सांगतोय. बघा एक टायमाला माणसाकडनं चुकी होईल पण कॅमेरामॅन कडनं नाही होणार. कॅमेरामध्ये जे कॅचअप होतं तिथनं चुकी नाही होणार. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. तो येतोय डॉट. षटक आता संपन्न झाली. 3 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय. चला स्पीडअप करा अंपायर आपण. आता इथनं वेळेला आपल्याला महत्व द्यावं लागेल कारण की जो वेळ आपला वाया जातो तो वेळ वाचवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. सो येणाऱ्या प्रत्येक वेळेला आपल्याला महत्व दिलं पाहिजे. आणि पुढची मॅच असेल पहिल्या फेरीतील तिसरी. एका बाजूला संघ असेल आपण बघतोय मानिवली आणि एका बाजूला असेल मोहिली. कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. मानिवली आणि मोहिली कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा व्यासपीठाजवळ. जसा 12 बॉलचा खेळ संपन्न तसा आपण टॉस करूयात. गोलंदाज ट्रॅकवर आलाय. गोलंदाज संदीप पुन्हा एकदा हलका त्याने फक्त बॉल प्लेस केलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवतोय. सिंगलच मिळेल. या सिंगलने दाफलक जाईल पुढे. दाफलकावरती आपण बघतो एकूण धावा 29. एकोणतीसावा फलकावरती षटक सुरू आहे. चौथं बॉल थोडासा खाली ठेवला. टॅप केल्या बॉलला. फिल्डात एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल कंप्लीट झाले. मिळेल फक्त एकेरी दुहेरीने. आता धाव फलक हलवला जात. तिसऱ्या ओव्हरमध्ये चौकार षटकार आला होता. तिथनं मात्र
जेव्हा विकेट पडली आपण बघितलं साईडला जेव्हा विश्वनाथचा बॅटमध्ये तो चौकार षटकार होता, पण त्याच्या नंतर आता अजून एक चौकार येतोय. फलंदाज स्टॅकेटला आता होता तो मात्र आपण बघतोय. विश्वनाथचा बॅटमधनं आलेला हा अजून एक चौकार. चौकार एक षटकार त्याचं बॅटमधनं आला. आता त्याला टिकून खेळावं लागेल, डाव सावरावा लागेल. जर दावा करायचा आहे 50च्या पुढे जर जायचं तर एक फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. मैदानामध्ये टिकून खेळावं लागेल, जबाबदारी घेऊन खेळावं लागेल, कारण की 4 फलंदाज लवकर बाद झाले. फटका इथे चांगला आहे, पण आता फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये सिंगल झाले. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला, स्ट्राईक हवी आहे विश्वनाथला. ती 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धाव फलक अजून पुढे जाईल. धावफलकावर 36. 4 बॉलचा खेळ संपन्न. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे. एक्स्ट्रा कव्हर डीपचा फिल्डर सुपर कव्हर पर्यंत आपण बघतोय. थोडाफार मधोमध उभा त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 सेकंड मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज ठेवला. लॉंग ऑफला फिल्डिंग खूप चांगली झाली. मगाशी बघितलं ऑन साईडला फिल्डिंग खूप चांगली झाली. सध्या तरी फिल्डिंगही खूप चांगली होते देवीच्या पाडा संघाकडनं. फटका इथे चांगला आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला, जमिनीला घासत बॉल चाललाय ऑन साईडला. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवरती. दुसरीचा प्रयत्न रनआउट. कलेक्टिंग नाहीये. फेकी चांगली होती, कलेक्टिंग करता आली नाही. गोलंदाज संदीपकडनं झालेली चुकी. दुसरी धाव डेंजर एंडला. मात्र हरिश्चंद्र धावत होता. जर बॉल हातामध्ये पकडला असता, त्यांना लावला असता तर कदाचित फलंदाज डगआउटला आता परतला असला. असं चित्र घडलं नाही. बॉल सुटला हातातनं, पण 2 धावा कंप्लीट स्ट्राईक हवी होती. विश्वनाथला ती स्ट्राईक त्याला पुन्हा मिळाली आहे. 2 धावाही मिळाल्या. 2 ने 38. शेवटचा बॉल लो समर इन डिलिव्हरी. लांब ठेवायचा प्रयत्न, थोडासा ओव्हर फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल होतो. षटक संपन्न. 4 षटका अखेर. धावसंघाच्या फलकावरती मात्र आपण बघतोय फलंदाजी करताना गौरीपाडा संघाची 38 धावा. चार गडी गमावले तब्बल. 4 गडी लवकर गमावल्यानंतर विश्वनाथाला विश्वनाथने 2 चौकार, 1 षटकार, 2 दुहेरीचं बॅटमधनं बघितलं. चांगली फलंदाजी सध्या तरी तो करतोय. त्यासोबत हरिचंद्र आहेत, चांगली साथ त्यांना देत आहेत सध्या तरी. मात्र त्यात स्ट्राकेटला बघायला भेटतील तो कधी कधी. तरी सुद्धा सर्व फलंदाज, गोलंदाज असेल, फिल्डर असतील, थोडी प्रॅक्टिस मात्र त्यांना वारंवार चालू ठेवावी लागते. वेळेत वेळ काढून सर्व कामं, बिझनेस सर्व वेळ काढून मात्र एक क्रिकेट, हे क्रिकेटवर असलेलं प्रेम आहे. नसा नसामध्ये रक्तामध्ये भरलेले क्रिकेट आहे. म्हणून आज 40 ओलांडले तरी क्रिकेटवरती असलेले जीव, प्रेम हे सर्व काही मैदानावरती ते सिद्ध करत असतात. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी मात्र क्रिकेट ते नेहमीच खेळत असतात. धावा 38 फलकामध्ये होते. स्लॉक ओव्हरला सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर आला. गोलंदाज नवनाथ असेल. पहिला बॉल शेवटच्या षटकात दिलो. थोडासा फसवा बॉल धीम्या गतीचा होता, तो मात्र चाललाय. स्क्वेअरला फिल्डर आहेत तिथे. स्ट्राईकला सरकलाय पुन्हा. आत्ता फलंदाज विश्वनाथ, त्याला स्ट्राईक हवी आहे, ते सिंगलने मिळाली आहे. 39 फलकावरती लागत असताना 5 बॉलचा खेळ आता इथनं शिल्लक असेल. 50च्या पुढे जावं लागेल जर फायटिंग स्कोर उभा करायचा आहे देवीचा पाडा संघासमोर. तर विश्वनाथचं बॅटमध्ये अजून 1-2 मोठे फटके येणं अनिवार्य असेल. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा नवनाथ सज्ज होतो. लेफ्ट राऊंड विकेटने सज्ज. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सज्ज केला. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये स्वीपरला फिल्डर. लॉंग ऑन लॉंग ऑफ असेल. मिड विकेट डीपमध्ये स्क्वेअर लेग सज्ज असेल. शॉर्ट मिड ऑफला पण एक्स्ट्रा कव्हर बघतो गोलंदाज नवनाथ.
हो सफल झाले, फटका चांगला आहे, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, पाठलाग चालू आहे, चेस होणार नाही, बॉल सीमा पार आहे, तो चौकार. का पुढे जायला फलकावरती बघतोय एकूण आपण 43 ऑन स्कोर बोर्ड. एका हाती किल्ला लढवलाय, जवळपास विचार केला तर तिसरा चौकार विश्वनाथच्या बॅटमधून येतोय. 24 धावांवरती तो वैयक्तिक खेळतोय, धावा 44 आणि त्याच्यामध्ये मात्र अर्ध्याहून जास्त धावा एकटे विश्वनाथच्या आहेत. तर बोल 24 वरती तो सध्या खेळतोय, खेळपट्टीवरती ऑन स्ट्राईक पुन्हा नवनाथ समोर. हो धीम्या गतीचा बॉल, इन स्विंग, अपील मध्ये उत्साह, हाईट फॅक्टर जास्त पंचाने सांगितले लगेच. डॉट बॉल, कमबॅक या बॉलवरती नवनाथचा टप्पा पडल्यावरती बॉल थोडा आतमध्ये आला, जसा बॉल आतमध्ये आला तो पायांवरती लागला, लेग बाईस LBW साठी अपील केलं आणि पंचाने नकार दिला. अखेर डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा स्वीपर कव्हरला मात्र आता 38 सर्कलचा आतमध्ये उभं केलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सज्ज असेल गोलंदाज, इथे मात्र फटका चांगला, स्क्वेअर लेग, डाऊन दी बॉल, टिपलायचे आणि संपलाय नवनाथचा खेळ. अजून एक धक्का, मैदानावरती फलंदाजी करताना 44 वरती 5वा गौरीपाडा संघाला. सर फलंदाज बाद झाला, विश्वनाथच्या बॅटमध्ये चौकार षटकार येत होते. एका वेळेला असं वाटलं होतं बॉल चाललाय की काय सीमारेषेच्या बाहेर, पण तिथे फिल्डर उभे होते. चांगला जल टिपला, फलंदाज बाद झाला, चेंडू झाल्या षटकातील एकूण 4 दोन बॉलचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज रवीसाठी हा बॉल आतमध्ये येणारा होता, डॉट बॉल येतोय. खूप चांगलं कमबॅक गोलंदाज नवनाथचा, शेवटचा बॉल असेल 1 to go, लास्ट डिलिव्हरी ऑफ ओव्हर. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा नवनाथ सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स इन कडनं. सेकंडला फलंदाज रवी बघतोय, पहिला बॉल डॉट खेळलाय, शेवटचा बॉल आहे, एखादा मोठा फटका आता या बॉलवरती खेळावा लागेल. 44 झाल्या, जर 50 पर्यंत पोहोचायचं आहे तर षटकार मारावा लागेल. फटका इथे चांगला, ऑन साइडला बॉल चाललाय, ऑल ऑन दी कार्पेट, मिड विकेट, डाऊन दी बॉल, एक कंप्लीट, दुसरा प्रयत्न, फेकी येईल तोपर्यंत 2 कंप्लीट, बॅकअप आलाय, बॅकअप चांगलं आहे, 2च धावा मिळतील, 2 धाव फलक 46 वरती आणि डाव संपला पहिला. गौरीपाडा संघाने गडी गमावले एकूण 5, जवळपास अर्धा संघ झाला बाद. धाव फलकावरती लागल्या एकूण 46, 45, 45 धावा धाव फलकावरती लागल्यात. डाव संपन्न झालं पहिल्या खेळाचं. करूया आता टॉस, एका बाजूला असेल मानिवली, एका बाजूला असेल मोहिल, या 2 टीम मध्ये होईल टॉस. टॉस बॉक्स मध्ये आपण करूयात नाणेफेकी, पहिल्या फेरीतील असेल तिसरी मॅच. कोणा जास्त घेऊ, 27 ला हो, मला तुम्ही नंबर घेत. हॅलो चेक. चला टॉस केला जाईल, दोन्ही टीमचे कॅप्टन. करण घालन, कोण जास्त घेऊ टॉस, कोण
ना ना नाव हां तुमचं नाव टॉस करायचं आम्हाला संतोषजी साहेबांना शुभ असते आपण करूया टॉस संतोषजी शिंगोळे साहेबांना शुभ असते आपण खेळणार तुम्ही नाही आम्हाला वाटतं कपडे नाही घातले ना मामा या ना टॉस करा ना चला यायचं टॉस करूयात मानिवली विरोधात मोहिली चला कॅप्टन आलेले आहेत टॉस करूयात चला करूयात प्रकाशजी गायकर साहेबांना शुभ असतं टॉस पहिल्या फेरीतील तिसरी मॅच टॉस बॉक्स मध्ये यायचं एका बाजूला मानिवली तर एका बाजूला मोहिली दोन टीम मध्ये टॉस होतोय दोन कॅप्टन सज्ज आहेत प्रकाशजी गायकर साहेब सज्ज आहेत त्यांना शुभ असतं करूया टॉस जिथे आपण बघतोय आई गावदेवी सापट 40+ 20-25 पर्व अंतिम दिवस म्हणजे दुसरा दिवस या स्पर्धेचा चला मानिवली संघाने कॉल केला हेड इट इज अ कॉल टेल टॉस जिंकलाय मोहिली टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला फलंदाजीसाठी आता इथनं इन्व्हाइट केलं ते मात्र मानिवली संघाला वलवत मैदानाकडे सामना सुरू आहे दुसरा 45 करायचा पाठलाग 46 आवाज ऐकवत नारिवलीचा आमचे महागुरु जगदीश पाटील सर यांचा आवाज हॅलो थँक्यू सो मच उपस्थितांचं पुन्हा एकदा या आई गावदेवी सापाट 40+ चषकामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालंय भारतीय जनता पार्टीचे एक विश्वासवीय व्यक्तिमत्व सबका साथ सबका विकास या मुद्द्यावरती चालणारे मोहना टिटवालाचे परिसरातील सन्मान्य श्री संतोष शेठ शिंगोळे साहेब यांचं या मंचावरती आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक स्वागत जाऊया मॅचमध्ये जिथे दोन बल्लाटे बलवान संघ एकीकडे टीम गौरीपाडा आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ टीम देवीचा पाडा दोन्ही पाडा आहेत मात्र विजय कोणाचा होईल लक्ष येते 46 टू विन 46 टाइम अलर्ट असेल लक्षात ठेवा सर्व संघांना मगासपासून जास्त टाइम घेतला आहे मॅनेजमेंट कमिटीने सांगितलंय त्यामुळे आपण वेळेवरती चाला जरा प्लीज सलामीची जोडी मैदानामध्ये एकीकडे पाहतोय प्रदीप म्हात्रे आणि त्याच्या जोडीला जितू पाटील ही जोडी टीम गौरीपाड्याचा बॉलर पाहायला मिळतो आपल्याला विलास म्हात्रे यांना पाहतोय यास गौरीशंकर गौरीपाडा म्हटलं की रामदादा म्हात्रे हेमंतदादा म्हात्रे आपण सुद्धा आला असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपण जर सामना पाहत असाल तरी सुद्धा आपलं स्वागत रविदादा म्हात्रे ही सर्व रेग्युलरची मंडळी परवा दिवशी सुद्धा पाहिलं मकर संक्रांत चषकामध्ये चांगली कामगिरी मात्र रवी जसा बाद झाला तसा मात्र त्या संघाला पराभव स्वीकारावा लागला चांगली कामगिरी झाली टीम गौरीपाड्याची सुद्धा दुसरीकडे पाहतो देवीचा पाडा म्हटलं की आमचे रामदादा म्हात्रे 6 चेंडू 6 षटकार टोकणारा खेळाडू एक ताकदवर खेळाडू या टीमचा रेग्युलर खेळणारा आणि दुसरीकडे पाहतोय आपण लोटवाई क्रिकेट संघ 40+ देवीचा पाडा यांचं आयोजन राहिलंय लाजवाब त्या आयोजनाची चर्चा होते सर्वीकडं कारण त्यांचं आयोजन नीटनेटकं आणि करेक्ट कार्यक्रम होता त्यांचा जाऊया मैदानामध्ये मॅच इज ऑन 46चं टार्गेट या मॅचमध्ये पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय प्रदीप म्हात्रे यांना पाहतोय एक चांगला खेळाडू प्रदीपचा विचार केला तर अद्यापर्यंत 40+ मध्ये एक त्याच्या नावावर बाईक आहे नाईट टुर्नामेंट गावदेवी नारिवलीच्या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती एक बाईक आहे असं चांगला खेळाडू दुसरीकडे जितू आक्रमकतेने खेळणारा
हा जबरदस्त खेळाडू पहा मिळतोय गौरीपाड्याच्या अगेन्स्ट दोन्ही संघ पाहतोय तेवढी चांगली बॅटिंग सुद्धा झाली आहे. गौरीपाड्याचे एक सेट टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सर एक मिनिट. सो मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय अमितजी कारभारी दादांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी 40+ सापाडा चषक मध्ये. कॉम्बॉक्स ओव्हर टू जगदीश पाटील सर. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. हलक्या हाताने कट केल्या. बॅकफुट पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. एकेरी धाव मिळेल. टीममध्ये पाहतोय अतिशय चांगले खेळाडू पहा मिळतात आपल्याला जेणेकरून रेग्युलर एकदम खेळाडू आले की संघाला उभारी येते मजबूत होतं. तसंच काहीसं चित्र बऱ्याच संघांच्या वतीने आपल्याला पहा मिळते. आज जरा दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे. पहिला सामना यजमान संघाने जिंकले. पाहुणे संघ अर्थातच जवळचा संघ होता त्याला परास्त केला. सापाड संघाने पहिला विजय मिळवला आणि आता दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये फुलटॉस स्क्वेअर ऑफ द विकेट फक्त क्रॉस झाले. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धावा मिळती 4. सर्वे अमित शेठ कारभारी यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावरती आल्यात का यावं. आपलं स्वागत असेल. ओ पुन्हा एकदा फटका चांगला खेळल्यात. सेफ फटका खेळात. कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न एकच जाव. अद्यापर्यंत मगाशी एक चौकार आला मात्र त्यानंतर एकेरी धाव येत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. टीम मोहिली संघ आणि त्याच्या विरोधात खेळतो मानिवली. हे दोन संघ अगदी जवळचे एकाच परिसरातील संघ आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळतील. ओ चेंडू अगदी सरळ निघून जातोय. थोडेसे बॅकफुटला सरकले. हलक्या हाताने कट करायचं होतं चितू पाटील यांना मात्र जमलं नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक विलास म्हात्रे यांचं चांगले षटक हाताला असताना अद्यापर्यंत एक चौकार जरी आला तो खराब चेंडू होता. म्हणजे त्यानंतर चेंडू चांगली फेकी करत असताना पाहिले आपण. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट एकेरी धाव सहजरित्या एकवटली जातोय. कारण तेवढी चांगली गोलंदाजी झाली. शक्ती मडवी यांचा इशारा येतोय. अर्थातच पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिला आणि स्क्वेअर लेगला पाहतोय आपण प्रदीप पाटील आहेत. ज्युनियर 2 पंच पहा मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या फक्त 8 धावा. जास्त वेळ नका प्लीज. गौरीपाडा संघ पंच सांगतात त्याच्याकडे इशारा द्या. जर आज प्रत्येक क्रिकेटरला पाहिलं तर काहीतरी नाविन्य प्राप्त करत असताना पाहतोय. प्रदीप म्हात्रे यांच्या बद्दल बोलायचं झालं तर ते एक गिर्यारोहक आहेत. हां आणि त्याचबरोबर ट्रॅकिंगसाठी सुद्धा त्यांचं चांगला प्रयत्न राहिला आहे. कारण MSCBमध्ये ते कामाला आहेत. आणि असं प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येकाचा मागचा इतिहास असतो काहीतरी करण्याचं चांगलं काम. त्याचबरोबर चांगलं क्रिकेट खेळतात. जरी आता शेरी भाग असला तरी मैदानं कमी असली तरी प्रॅक्टिस आली. सध्या पाहिलं तर एका हप्त्यानंतर 10 दिवसानंतर कुठे ना कुठे एंट्री असतो. त्यामुळेच प्रॅक्टिस आपोआपच होत असते जरी मैदानावरती गेलं नाही. चला आपण वेळ करू नका. शक्ती मडवी चला थोडासा वेळ घेतला जातोय कारण नवीन संघ आहे. कारण जेव्हा नवीन संघ असतो तेव्हा आपण पाहतोय समजणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. कारण बऱ्याच वेळेला फिल्डिंग लावत असताना ऑफसाईड ऑनसाईड त्यांना समजणं तेवढं कटिंग जातं. त्यामुळेच कोणता फिल्डर कुठे लावायचं हे सुद्धा त्यांच्या वतीने पाहिलं गेलं आहे. आता
या स्किपर सुद्धा आल्या त्यासाठी सांगण्यासाठी. दुसरं षटक बॉलर विश्वास म्हात्रे आल्यात गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक पहा मिळतं विकास म्हात्रे यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या. विकेट जरी मिळाली नसली तरी फक्त 8 धावा खर्च केल्या. ही जमेची बाजू आहे. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर वेगाने आल्यात. ओ गुड फिल्डिंग. आणि तोपर्यंत दुसरे धावेचा कॉल दिलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. अशोक पाटील कुठे असतील तर संपर्क करा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. 10 वरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. चौकार. पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट. तसंच फटका. फिल्डर उपस्थित आहेत तेथे मात्र थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली. आणि तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 त्याच्यानंतर 4 पुन्हा एकदा 2 चा कॉल पाहिला आपण. मिडॉनला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव. दुसरीचा कॉल आहे. या ठिकाणी पाहतोय रनआउटचा धोका होईल का. आणि फलंदाज बाद. ओके चेक करूया. पंचांचा कॉल आहे. थर्ड अंपायर रेफर केला जाईल. नाही आहे. नॉट आउट आहे. कारण पहिल्यांदा लागला नाही. पंचांच्या लक्षात आलं नाही. कारण अगोदर चेंडू कलेक्टिंग केला. आणि या 2 धावा अतिशय वेगाने घेत असताना पाहिला आपण. पुन्हा एकदा चांगला टप्पा. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला. थोडंसं बाउन्स मिळाला त्यामुळे चेंडू डॉट जात असताना पाहिलं. मगाशी 2 धावा मिळाल्या. त्याच्या अगोदर चौकार होता. आणि आता डॉट चेंडू फेकत असताना 46 जरी टार्गेट असलं. चांगली गोलंदाजी सध्या गौरीपाडा टीमची पाहायला मिळते आपल्याला. हो फटका चांगला आहे. चाबूक शॉट. चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेला. दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पार. धावा मिळती 4. 22 धावा. 22. पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या. त्यानंतर 14 आल्या. या ओव्हरमध्ये 22 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात. पॉवर प्लेमध्ये 46 लक्ष असताना 18 मध्ये 24 ची गरज आहे आता. 18 चेंडू 24 धावसंख्या करायची आहे.
हां, जरी सलामीची जोडी खेळत असली ना तरी देवीच्या पाड्याच्या टीमचा अपकमिंग बॅटर त्यांचा रमा आदेपी डगआउटमध्ये एक चांगले फलंदाज आहेत. रमा कधी सामन्याला काढणी देऊ शकतात. त्यांना असं वाटतंय कधी मैदानात जातो, कधी चौकार षटकार मारतो. चांगले बॅटर आहेत ते. त्यांच्या स्पर्धेमध्ये पाहिलं त्यांची लाखमोलाची कामगिरी होती. स्पर्धा सर्वांच्या चर्चेत राहील. चला चला दादा, जास्त वेळ नको आता प्लीज. 18 मध्ये 24 बनवायचे आहेत. तिसरं षटक, पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला हवेमध्ये. फिल्डर उपस्थित झाल्यात. गुड कॅच, रनिंग कॅच, फलंदाज बाद. पहिला धक्का टीम देवीचा पाडा संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये राजू म्हात्रे आल्यात. मैदानामध्ये येत असताना आपल्याला पहा मिळतात. चांगला यश मिळालं. अगदी झेल सुद्धा रनिंग कॅच टिपला त्या ठिकाणी. संदीप म्हात्रे होते, खूप दूरवरून आले. कॅचिटचा कॉल होता. जवळजवळ 20-25 पावलं अंतर पार करत येत असताना चेंडूवरती अगदी नजर ठेवली आणि झेल टिपला. पहिला धक्का मिळाला टीम देवीच्या पाड्या संघाला. 1 डाऊनला राजू म्हात्रे यांना पाहतोय. पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत आणि पाय. या ठिकाणी काय घडलंय, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. लागोपाठचा धक्का लागलाय, मोठा धक्का लागतोय. राजू म्हात्रे यांना मात्र बाद व्हावं लागतंय. मिसअंडरस्टँडिंग, फलंदाज बाद, रनआउट. यस, स्ट्राईक चेनसाठी ओके. चला गिरीश भोईर आल्यात. 4थ्या क्रमांकाचं बॅटर. 2 लागोपाठ धक्का लागल्यात गौरीपाडा संघ. आता पुन्हा एकदा पाहतोय उत्साहाचं वातावरण असताना जिथे 18 मध्ये 24 बनवायचे होते आता 16 मध्ये 24 बनवायचे आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये येत असताना चला जरा पास केला प्लीज, वेळ नका. गौरीपाडा टीम आपण सहकार्य करा. आज फायनलचा दिवस आहे. दुसरा सामना सुरू आहे दुपारच्या. आता मात्र 12 वाजून गेल्यात, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता फटका चांगला येते सुद्धा. फिल्डर उपस्थित आहेत. स्वीपर कव्हरला 10 मिळेल. 1 सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण होतील इथे.
बॅकअपला जवळपास कोणी नाही आहे. 2 धावा मिळाल्यात कारण चेंडू अगदी डीपमध्ये गेला होता, त्यामुळे 2 धावा मिळत असताना सुगवत आपण एक शुभ सन्मान अमितजी कारभारी दादांना मी रिक्वेस्ट करतोय की आपला शुभ सन्मान आमच्या टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल, जिथे आपण उपस्थित गणेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार पार पाडूयात. यायचं अमित दादा, आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जाईल. गणेश दादा यांच्या शुभ हस्ते चार. मायाची प्रेमाची उद्धार शॉल, स्पर्धेची आठवण, गोड मुवमेंट आणि पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पार पाडला जातो. अमितदादा कारभारी यांचा हा शुभ सन्मान बोलूयात. पुन्हा कॉम्बॉक्सकडे ओव्हर टू जगदीश पाटील सर. चौकार पाहायला मिळाला आपल्याला. चितू पाटील अद्याप मैदानामध्ये आहेत. तिसरा चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिला आपण. एकीकडे फलंदाज बाद होतात, मात्र दुसरीकडे चौकार. पुन्हा एकदा काय केलंय फलंदाजाने. पर्वणी होती, एकतर सोडला असता तर बॅट मिळाला असता. थोडेसे द्विधा मनस्थितीत होते जितू पाटील, त्यामुळे चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही आहे. आता बनवायचे ते 13मध्ये 18 धावा. मगाशी 2 आल्या चौकाराला. पुढे एकदा सामना सोपा होत होता, मात्र हा चेंडू डॉट गेला. एक डॉट चेंडू आपल्याला थोडीशी परेशानी निर्माण करेल. त्यामुळे आता आपल्याला सिंगल डबल करावंच लागेल. दुसरीकडे गौरीपाडा संघ पाहतोय चांगली गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा टॅपिंगचं क्रिकेट. व्हेरी गुड बॉलिंग. चौकारानंतर चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये, जास्त वेळ नको. आयोजन कमिटी आपण सुद्धा लक्ष ठेवा. आत्ता बनवायच्या त्या 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. करा प्लीज. 12 चेंडू 18 करायचे. धावसंख्या झाली आहे फक्त 28. चला आता चौथं षटक. 12 चेंडू 18 ची गरज आहे टीम डेव्हिसचा पाडा संघाला. लीडिंग एज आहे. फिल्डर पुढे सरकल्यात. गुड कॅच. कीपरने टिपलायचे. विश्वनाथ होते. गुड कॅच. फलंदाज बाद.
चला न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात आता विलास म्हात्रे. चौथं षटक सुरुवात झाली आता 11 मध्ये 18. दरम्यान संजयजी कारभारी यांचं आगमन झालं. या मंचावरती स्वागत असेल आपला. एक धाव पूर्ण केली. 8 सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. मेघनाथजी भंडारे यांचं सुद्धा या व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्याचबरोबर आमचे संतोष शेठ शिंगोले, फिरकीचे जादूगर प्रदीपजी भंडारी. ओ कुठे कुठे फेकाफेकी. हा चांगले कव्हर केली नाही तर 4 धावा मिळाल्या असत्या तिकडं. 9 चेंडू 14. पुढे एकदा फटका चांगला अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट केली जाते. सेकंडचा कॉल येते आणि 2 धावा पूर्ण करत असताना विलास म्हात्रे यांना बाद. हो पुढे एकदा चांगला चेंडू अगदी यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. स्लोवर चेंडू फलंदाजाला बीट केलाय. 9 चेंडू 12. 7 चेंडू 12. 7-12चं समीकरण पहा मिळतो आपला. पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण येथून आणि आता बनवायच्या 6 चेंडू 12. 12चं समीकरण राहिले मात्र जितू पाटील आता स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. 2 बॉटल पाणी घ्या. थँक्यू. चला चला आता सामना सुरू करा. 6 मध्ये 12 बनवायचे आहेत.
6 मध्ये 12. पहिलाच बॉल फटका चांगला कॅचिटचा कॉल आणि या झेल सोडलाय की मॅच. गौरीपाडा टीमला विचार करावा लागेल. जितू पाटील सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे आता आपल्यावरती टांगती तलवार आहे. कारण 6 मध्ये 12 बनवायच्या होत्या, आता 5 मध्ये 10. आणि एखाद्या मोठ्या फलंदाजाचा झेल सोडल्यानंतर त्याची किंमत तर तुम्हाला मोजावीच लागते. पाच चेंडू 10. पुन्हा एकदा फटका चांगला हवेत. ओ कॅच, वॉट अ कॅच. सुपर संदीप म्हात्रे कॅच पकडलाय की मॅच. सुपर सुपर एक्सलंट कॅच. न्यू बॅटर आता हेमंत म्हात्रे. 4 चेंडू आता 10. 4 चेंडू 10. चार चेंडू 10 ची गरज. पुन्हा एकदा उडवलाय मात्र पुन्हा एकदा मिस टाइम आणि पुन्हा एकदा झेल. विश्वास होते लॉंगॉनला. टिपलाय तो झेल, संपलाय तो मात्र फलंदाज हेमंत साखे. बॅटर मधुकर मात्र आलात. आता गरज आहे ती 3 मध्ये 10. काय मॅच टर्निंग पॉइंट षडक हाताळत असताना एक झेल जरी सुटला, 2 झेल पकडले 2 खेळाडूने, 2 मोठे फलंदाजांना बाद केला आणि आता 3 मध्ये 10. हा पंढरी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा उडवलाय, पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल, पुन्हा कॅच. 3 चेंडू 3 विकेट. व्हॉट अ बॉलिंग. पहिला गोलंदाज विकेट हॅट्रिक घेणारा पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाज विश्वनाथ. आता 2 चेंडू 10. 2 चेंडू 10. व्हॉट अ मॅच. नाहीये सामना पूर्णपणे 6 मध्ये 12 काढायच्या होत्या. साधं सोपं समीकरण होतं. जितू पाटील सुद्धा होता मात्र 3 चेंडू 3 विकेट मिळवले विश्वनाथ या गोलंदाजाने. आणि आता पाहतोय आता 2 चेंडू 10. व्हॉट अ मॅच. एक चौकार एक षटकाराची गरज आहे. ओ पुन्हा एकदा चेंडू अडवलाय. एकच धाव.
एक चेंडू 9. आणि चेंडू डॉट आणि सामना जिंकलाय. गौरीपाडा टीमने 46 धावा डिफेन्स केल्या आणि येथून विजय मिळाला मोठा.